गाईजानू आता वाजलेत 9:37 आणि 10 वाजता आई आज येणार आहे. आज आहे 7 ऑगस्ट. आज 10 वाजता आई पोहोचते. तर आई येते. आता कालच आम्ही आलोय पण आईला कारचा त्रास होतो त्यामुळे आई आमच्यासोबत आली नाही. आज आई ट्रेनने आली आहे. ते सुद्धा ती AC तिकीट नको म्हणत होती. नको नको मला जमाचा नाही. मी सांगितलं नाही जमताला AC घ्यायचा, व्यवस्थित बसून ये, छान आरामात ये. तर तिला ते तिकीट तर काढून दिले. तिला तिथे बसवण्यासाठी आम्ही माणूस पाठवला. असं सगळे अरेंजमेंट ऋतुजाने सगळी केली कारण आज दिवसभर मी तर बिझी होते त्यामुळे ऋतुजाने ते सगळे अरेंजमेंट्स बघितलेले आहे. आता प्राजक्ता गेली आहे एक्झिबिशनसाठी. ठाण्याला जे एक्झिबिशन चालू आहे त्याच्यासाठी तिथे गेली आहे. ती 7, 8 आणि 9 तारीखला आहे. आणि या बघा कोणीतरी आहे जे हाय करताना त्यांनी आम्हाला हाय केला पण मी ब्लॉग मध्ये दाखवलं. तर आता प्राजक्ता गेली एक्झिबिशनला तर मी, कुणाल आणि ऋतुजा आता आईला घेण्यासाठी जातोय पनवेल स्टेशनला. उद्याच ऋतुजा काहीतरी बडबड बसू नको. मी बोललो 100% उतर खाली कारण एसटी स्टेशन 200% नको उतरू. म्हणजे काय तुझा पॉडकास्ट काय घेतला तू काय बोलायला लागलीस? हा बघूया ये. केसांचं काय केलंय? वरती बुचडा बांधलाय तिने. कशी बघ भूतासारखी राहिली. फुल अशी नाही वाटत आहे कुठून तरी हे करून आली बघ. वेगळीच वाटते. अरे तिने तर केसांचा बुचडा बांधलाय रे. काय स्वतःला सिंड्रेला समजते की काय? तिला विचारतो स्वतःला सिंड्रेला समजतेस का? ती बघ कशी डोळे बिळे बघ कशी करते. पॉडकास्ट काय घेतला एक आणि तिला वाटते ती शाणी झाली. केस काय असे अशी उंच काय? अरे उंच वाटते. तू स्वतःला काय सिंड्रेला समजतेस? तुला दिसले ना मी तशी. मग आलं तर कुठेतरी बरोबर आहे मग मी. एका याच्यात किती शब्द बोलू शकतेस तू? एका मिनिटात 108 शब्द. 5 वेळा म्हणते. लाज आहे ना वाटणार. मी काय करते मला कळणार नाही. मी कॅमेरा खोय फिरव. मी एक ताईला बोलत होते की गाडी आम्ही इकडे लावू शकतो म्हणून. नाही ऐकत नाही ना, चल चल parking lot लावा. नको मान मान. आपण तिकडे लावू. ऋतुजा अगदी स्वतःची प्रॉपर्टी दाखवतात तशी घेऊन चालली आहे पनवेल स्टेशनला. हा इकडून चला मग ते तिकडे चला असं करा. काय करतोयस कुणाल? त्याला हात त्याचा हात कट झालेला आहे याच्यामध्ये म्हणून तो तेव्हापासून सगळ्यांना हात नाही. त्याच्यात कोणीतरी ब्लेड घुसवून ठेवलेलं ह्याच्यामध्ये. ब्लेड सारखं काहीतरी असं हे होतं त्या पत्र्या. त्याच्यात तुझा हात लागला. त्याच्यात काय नसतं. त्याच्या आतमध्ये ब्लेड होतं. ओके बॉस बस. ऐकता ऋतुजा रे. ऐकायला लागली ऋतुजा. चला मान बघतो बघ मान हलवता. काय बोलशील हिच्याबद्दल? दाखव कशी चालते बघा. दणदणावून चालता. खय जाता काय करता त्याच्यात एका माहित नाही. केस बीस बघा. मान बघ कशी हलवता. थांब मागे तिला माहित पण नाही की आपण तिच्या मागे नाही होत. ती गेली बघ. सरळ गेला तर गेला. अरे बघणार नाही. बघितलं मागे बघितलं. एकटीच बोलत होतीस काय? एकटीच बोलतेस. पाठी तरी बघ. काय करत होती? कशी करत होती? दाखव कुणाल. हा
मागे माहित पण नाही कोण इलेत का नाही, आपण खय चाललो ते माझ्याकडे बघतात मी एकटीच कशी चालली. आहे ना तू हायस खोपडीवाला धोका. उच्च व्होल्टेज आहे तुझं, हाय व्होल्टेज. जल जाएंगे, राख हो जाएंगे. कुठे आहे तुझ्या आता? अच्छा काय सांगता तयार जाऊया. पहिले बघ नंतर हास, पहिले बघ. काय केलं तुम्ही? देवबाग से आने वाली आणि पनवेल में रहने वाली. प्रणीता अभी आ रही है. असं घे असं घे मी तसं. पण तुला दाखवायचंच नाहीये मला. तिचा काय विषय आहे? हा? हा? काय अगदी हे? काय करतात आपण? आवडला लोकांना पॉडकास्ट. आवडला लोकांना पॉडकास्ट. एवढी नव्हती अंकिता. हा? हिला आता पवित्र रिश्तामध्ये घेणार आहे. तुझं काय खाजवतेस का? हे बघ अच्छा, हे बघ. खिसा लागत. किस्सा आहे इथे मला बघा किस्सा आहे. किस्सा मी खाजवून नाही. मी म्हटली अशी काय खाजवतीये काय? खिस्यात हे ठेवलं चाप. त्याच्यात हे असतं? त्याच्यात हे असतं? आता हळूहळू लोकांना समजलं असेल काय कशी आहे ती? हा तुझ्या हे बघ हसदे चेहरों का मतलब ई नहीं होता. हसते चेहरों का मतलब ई नहीं होता. उनको कोई दुख नहीं. पाठ केलं कशातलं आहे? अरे हे आपला काय म्हणते ती रील वापस आऊंगा काय मधलं म्हणते रील येतात. मैं वापस आऊंगा मधला घे नसरुद्दीन शहाचा डायलॉग आहे तो काहीतरी. हसदे चेहरों का मतलब ई नहीं होता. त्याच्यातही हसता. ती एक प्राजूने काय करते माहितीये, आम्ही ऑब्झर्व केलं श्री आणि मी प्रॉपर. म्हणजे आता मी प्राजू आहे समोर. मी आता उद्या एक्झिबिशनला कसं जाऊ, ट्रेननी जाम करते सर. जाऊ दे मी जाते. एक पात्री नाटक म्हणजे स्वतःची स्वतःच, प्रश्न पण स्वतःच विचारणार, उत्तर पण स्वतः. आम्ही तिघं पण गप. तसं तुझं वाक्य बोलल्यावर हसायचं एकटाच. आणि माझं काय? आपला काय नाही, आपली नखा मारायची. तुला घाम बघ केवढा आलाय. गरमच होतं तेवढं, पाऊस नाही पडला म्हणून. आम्ही कूल आहोत. ऋतुजन काय केसांचा जो बुचडो केला ना अरे आज मी केस धुतले ना तर ते फुलतात की धुतल्या नाही. फुलतात कसे काय ते केस फुलतात. असं मी म्हटलं नाही फुलतात. फुलतात नसतं, दीप बाहेर काढून नाही बोल. फ नसतं मराठीत. मराठीत फ असतं. फ हो. फर्स्ट बोलले मी. फ नाही ऋतुजा, फ आणि फ मध्ये फरक आहे. फणस. फुलतात. हा तू फ ला स ची जोड दे. फ करून काढू नका. फुलतात. नाही फुल नाही, फुलतात. फुलतात. हा. फू 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 बाई फू. फू बाई फू ना. फू हवा कशाने सोडते? फू फू बाई फू बाई. हा फू आहे. अरे असं शिकवलंय. असं शिकवलंय. प फ असं हवा निघते. प फ. फुलतात. प फ फू बाई प फू. फ हे बघ हवा निघते. मग फुलतात. बरोबर आहे माझं. फुलतात नसतं ग, फुलतात. फुलतात. फणस बोल. फणस. फणस. हा फणस. फणस नाही, फणस. एवढूसा हो. फरक आहे. नाही, फरक लय मोठा आहे. फणस. फण फ नाही, फणस. फणस नाही, मग फणस. फणस. फ इथून येतो, फ. हा आणि प हा वेगळा. प हे असं काय होतंय? प. फ. तुझे काय केलंस दाखव. सांज शब्द फक्त बोललीस आणि सांज रंगा कसं कसं काय कसं केलं? एकटीच ती काहीतरी दाखव तरी कसं केलं. सांज रंगा तुम्ही काहीतरी केलं असं. तुझे दाखव. काय झालंय? एवढं पण केलं नाही. नॉर्मल होते. तुला असं वाटतंय नॉर्मल? आई येता म्हणून जरा जास्तच खुश झाला आता.
असू शकतं पण मी अशीच आहे. नाही नाही अशी नाही अशी नाही खरं रूप दाखवा बाबा. अशी नाही. आम्हाला माहित आहे. पनवेल आई कुठं राहिली? ती बघ येते ती बघ. आली. ओ मम्मा स्प्रिंग एसी कोचा. आली 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 आली. ए याच्यात गेलाय विस्टाडोम मधनं नाही. विस्टाडोमचा काय उपयोग नाही. पुढचे वळले का पाचच्यांका वळा गावणं नाही. मग ते सांगते तुम्ही वळा मग मी वळतोय. काय त्या नाटका पैशासाठी पैसे घेतात. होय गो मम्मा. Where is my mama? Where is my mama? हा कोणता आहे? मग बघ ना आईला. गाडी पुढेच येणार आहे. तुम्ही का पुढे जाताय? पण आई इथे आहे की तिथे आहे? या बघ लक्ष पण नाही तिचा. हात दे त्यांना. हळू उतर. चला चला. तुझ्यामुळे मी ब्लॉग बघते म्हणून सांगत होती. म्हणजे आई माझी काही व्हॅल्यूच नाही राहिली ग. जाऊन दे. एक वातावरण निर्मिती करतो. खूप बडबडी होती. स्टेशन दाखवते पनवेलचं. पनवेलमध्ये काय काय प्रगती झाली ती आईला सांगणार आहे. आईने आल्यालाच विचारलं एस्केलेटर आहे का. शिवबाबा शिवबाबा. बाकी काय नाही आहे. थांब मी जाते पहिलं. बंद आहे का? नुसतं एक पायरी बघू. थांब. सिंपल आहे एकदम. हे बघ एक पायरीवरती सर्व उभं राहायचं. बिंदासला हात पकड. टोल नाही जाणार. थांब. काही करतो मी आहे ना. बिंदास पाहिजे कुठे पण ठेव पाय. पुढे घे पुढे घे तिला. एक पायरी पुढे घे. एक पायरी पुढे घे. काय झालं? काय झालं? घाबरली का? काय झालं? येऊन दे म्हणते केव्हा. काय म्हणजे खाली उतरायचंय? कशाला पण काय आहे एवढं? खाली नाही बघायचं आई. खाली नको बघू. चल पाय उचल टाक. आलीस की नाही? काय घाबरत होतीस? हा? आता ते तिला आणखी सांगितलंच ना तिथपर्यंत. अशी घाबरायचं नाही ग. बिंदास मम्मा. चल खाली बरोबर आलीस एकदम परफेक्ट. हे पकड. पुढे जातात ना पाय रे. आमचं कसं पटापट चालायची सवय असते. त्यामुळे तर हे भीती वाटते. ठेव गाडी. राजू कुठे ग? गेले इथे खांदेश्वरला. काय झालं? माझा आज फॉर वाट बघताला. मांजर. जस्सू
खांद्यावर झोपायला कोण नाही ना, शोधत असणार. लेकी बघताना आय. बसायची सवय. अच्छा, कृष्णाईच्या लेकी बघा कृष्णाईच्या लेकी सिरियल. सिरियल. आई आम्ही तिथे राहतो. आणि आम्ही तिकडे लांब राहतो. सांगितलं मी उद्या तू जाणार. उद्या जाईन शूटला. आपण जाऊ सकाळी. तुम्ही सकाळी डॉक्टरकडे जा. मी लांब कसं आलं? त्याला गरम बाहेरचं जमत नाही त्याला. नाही, अरे तुझं उद्याचं टाइम टेबल सांगते. पहिला सकाळी डॉक्टरकडे जा, त्याच्यानंतर तुम्हाला मी गाडी दिलेली आहे, ड्रायव्हर आहे, 2 वाजताचा टाइम. तुम्ही उंडगा कुठे ते. दादर. हा, जे काय ड्रायव्हर कोण आहे? नवीन ड्रायव्हर आहे, कारण माझ्यासोबत आपला आहे ना, म्हणून मी ह्या गाडी त्यांच्यासोबत तो दिला. त्यांना काय त्याच्याशी संबंध नाहीत बोलण्याचा, त्यांना काय फक्त जिकडे तिकडे जायचं आहे ते जातील. उद्या मी सायकल घेऊन मग. उद्या तू तिकडेच आहेस ना. घोडा घेऊन जाईल नाही तर. हा? चल आमच्यासोबत. अरे त्याला काम आहे आली उद्यापासून. फिल्म आली ना, प्राजू घेऊन येते माझी पिक्चरची ऑर्डर आहे. अरे प्रोजेक्टकडे आहे कामाच. उद्या मला काम. उद्या म्हणजे आता पुढचे 15 दिवस. खरी ही बरोबर ना. हो, तशीच निघाली. तशीच निघाली. लोकांना आता काय सांगायला पाहिजे मला. पण ते कसं विचारलेलं काय सगळं विचारलं तिला. मग तेव्हा साधी वाटली म्हणून मी आपले पैसे देत गेली पळून. पैसे कोणाला देऊ नको गं, खरंच. पुळका आला मला तेजस बोला, तुला जाम पुळके येतात अंकिता. ते पण अशी लांबून बघणार अशी. असं करत हो ते असेच येते. नाही, एकतर अशी धावत येईल, नाही तर कारण काल आणि अशी येणार, अशी येणार, काल येऊन गेला ना. असे करणार. बघ 100% मी सांगते. वाट बघत. आली, रिक्षात आली वाटतं. नाही रिक्षा बघ ना, जांभळी पिवळी. तू बाहेर आलीस ना की तो सर्कल मारला, बिर सगळी होती बघ, तिथून सरळ सरळ चालत ये. आम्ही रस्त्यात थांबलोय, कुठं माहितीये, बिल्डिंगच्या थोडासा आधी थांबलोय. हा अगं तिथे थांबलो कारण तिथे लोक जरा विचित्र होती ना. कुठून पण येईल सांगितलं. अरे तर मम्मा कसा करताला, जर गाडीत आपण बसून राहिलो होतं पण मागून जायचं ना. चाल हा तर पाठी पुढे बघित चालताला. उतरताना घाट धूड आवाज नाही येणार. सौरभ पाठी बघणार. सौरभ आणि सौरभच्या गाडी लक्षात द्यायची नाही काय. नाही येणार. सौरभ धवड असा. धवड असा. मी सांगतोय ना आलीत का की तर लई शिशाने बघितलं रे त्यांनी. सांगितलं ना तुला, मी सांगितलं ना ती बघणार म्हणून. दिसणार तिला. सेम प्रारेक्टर, सेम ताईने तुझी आता ऍक्टिंग केली, तू अच्छी धावत सेम आली. अगं ती बसली आहे. सेम केलं की नाही, सेम केलं की नाही. मी सांगितलेलं ना सेम. राजू पुढे ये तू, पुढे ये. तुम्ही जा, कारण सौरभला परत दुकानावर जायचंय ना, परत त्याला स्टुडिओला जायचंय. जाणार होता. नको, कशाला आत्ता जाऊ देत ना, कार आहे तर. जास्त नाही आहे सामान. सकाळी परत कशाला त्याला. नाही बाबा. हं. चल आई, सकाळी तो येईल, डॉक्टरकडे जा तुम्ही, आम्ही निघू पुण्याला जायला. मी फोन करतो. काय माहितीये, जे डॉक्टर कितीला येतात त्याचा हे आहे ना. सकाळी फोन करीन पहिले उठल्या हॉस्पिटलला. बाय बाय. येस बाय. हो बाय बाय बाय. आई तर मुंबईत पोहोचली आहे, त्यामुळे आता पुढचे ब्लॉग हे तिच्यावरतीच असतील. सो स्टे ट्यून, सी यू नेक्स्ट ब्लॉग. बाय बाय.